आजच्या कथेचे नाव आहे गौतम ऋषी आणि शिष्य. फार प्राचीन काळी उत्तर हिंदुस्थानात सुमती नावाची एक गरीब मोलकरीण राहत असे. तिला सत्यकाम नावाचा एक लहान मुलगा होता. दिवसभर काबाड कष्ट करून सुमती आपले व आपल्या आवडत्या मुलाचे पोट भरत असे. सुमती गरीब असूनही फार प्रामाणिक होती. आपल्या मुलालाही नेहमी खरे बोलण्यास तिने शिकवले होते. त्याचे नावही तिने सत्यकाम असे ठेवले होते. सत्यकाम याचा अर्थ सत्याची आवड असणारा. सत्यकामाशिवाय सुमतीला कोणीही नव्हते. सत्यकाम दिसला की ती सर्व गोष्टी क्षणात विसरून जाई. त्यावेळी मुलांना शिकवण्यासाठी दूर अरण्यात एखाद्या ऋषीजवळ पाठवित असत. मुलाच्या 8व्या वर्षापासून ते 20 वर्षापर्यंत त्याला गुरुजवळच राहावे लागे. तिथे तो हर एक कामात हुशार होई. सत्यकाम 8 वर्षांचा होताच आईला म्हणाला, आई, मी आता जातो अरण्यात शिकायला. सत्यकामाला शिकायची फार हौस होती. सुमती विचारात पडली. छोट्या सत्यकामाला इतक्या लांब ठेवायचे तेव्हा तिच्या डोळ्यासमोर अरण्य उभे राहिले आणि सत्यकामाशिवाय सुने सुने दिसणारे तिचे घरही तिला दिसू लागले. दुसरी एक कल्पना मनात आल्यावर तर तिच्या डोळ्यात अश्रूच आले. ती एक दासी होती. तिला ना जात ना गोत. त्या काळी उच्च कुळातील मुलेच गुरुपाशी शिकत असत. सत्यकामाच्या बापाचे तर तिला नावही ठाऊक नव्हते आणि असल्या पोराला कोणता गुरु जवळ करणार. सत्यकाम म्हणाला, आई, पण गुरुजी माझे संबंध गोत्र विचारतील ना. काय ग माझं गोत्र? सुमती अश्रू गाळीत म्हणाली, बाळ सत्यकामा, मी तरुण असताना निरनिराळ्या घरी दासी म्हणून नोकरी करीत हिंडत असत. त्यातच केव्हा तरी तुझा जन्म झाला. तू दासी पुत्र आहेस. तुझ्या पित्याचे नावही मला माहीत नाही. माझे नाव सुमती, म्हणून तुझे नाव सत्यकाम सुमती असेच गुरुजींना सांग. नंतर सत्यकाम गुरुच्या शोधाकरता अरण्यात हिंडत असताना गौतम ऋषींच्या आश्रमात आला. त्यावेळी गौतम ऋषींपाशी अनेक राजपुत्र आणि ब्राह्मण कुमार शिकण्यास होते. सत्यकाम भीत भीतच आश्रमात शिरला. नुकतेच स्नान आटपून भस्म लावलेले आणि लांब सडक केस पाठीवर मोकळे सोडलेले असे अनेक तेजस्वी कुमार वेदपठण करीत होते. गौतम ऋषींची शांत मूर्ती ध्यानमग्न अशी बसलेली होती. सत्यकाम भीत भीतच पुढे आला. एक दरिद्री पोर आश्रमात घुसून थेट गुरुजींच्या जवळ जात आहे हे पाहून शिष्यात कुजबूज होऊ लागली. अरे बघशील तर ते ध्यान, असे हेटाळणीचे शब्दही सत्यकामाच्या कानी आले. इतक्यात गौतमांनी आपले डोळे उघडले आणि शांतपणे सगळीकडे नजर फिरवली. एका क्षणात जिकडे तिकडे शांत झाले. गौतम ऋषी मृदू स्वराने म्हणाले, काय पाहिजे तुला बाळ? सत्यकाम खाली पाहत हळूच म्हणाला, भगवान, मला आपणाजवळ शिकायचे आहे. गौतम ऋषी कौतुकाने म्हणाले, उत्तम आहे बाळ, पण तुझे गोत्र काय? सत्यकाम मान खाली घालून म्हणाला, भगवान, माझे नाव सत्यकाम, आईचे नाव सुमती, म्हणूनच मी सत्यकाम सुमती. यापेक्षा जास्त मला ठाऊक नाही. असे म्हणून सत्यकामाने आईने सांगितल्याप्रमाणे सर्व काही सांगितले. शिष्य समुदायात गुपचूप एक हेटाळणीची लाट उसळून गेली. पुन्हा गौतमांची नजर सगळीकडे फिरली. गौतम ऋषी म्हणाले, बाळा सत्यकामा, तू इतकं खरं बोललास हेच पुरे आहे. दासीपुत्र असलास तरी तू ब्राह्मणच असला पाहिजेस. जो खरे बोलतो त्याला मी ब्राह्मण समजतो. नंतर गौतमांनी सत्यकामाचे मौजे बंधन केले. त्याला शिकवण्याच्या अगोदर परीक्षा पाहण्यासाठी गौतमांनी 400 गायी त्याच्या स्वाधीन केल्या व त्यांना अरण्यात चरण्यास घेऊन जा असे सांगितले. असल्या कामात शिष्याची बुद्धी किती आहे हे दिसून येत असे. त्या गायी अगदी वाळकुट्या होत्या. शिष्यांनी त्याची चांगली काळजी घेतली नसावी. त्यांचे सारे लक्ष वेद घोकण्यातच होते. सत्यकाम म्हणाला, या 400च्या 1000 गायी होतील तेव्हाच मी आश्रमात परत येईल. सत्यकाम अरण्यामध्ये पुष्कळ वर्ष राहिला. तो गायीची मनोभावे सेवा करी. एके दिवशी त्याच्या समोर त्याच्या खिल्लारातील एक बैल आला. त्याच्या अंगात वायुदेव शिरला होता.
व तो शेपूट उंचावून शिंगाने जमीन उकरीत सैरावैरा धावत होता. बैल मनुष्यवाणीने म्हणाला, सत्यकामा. सत्यकामाने हा चमत्कार पाहिल्यावर भक्तीने तो म्हणाला, काय भगवान? बैल पुन्हा म्हणाला, आमची संख्या आता 1000वर आली आहे. आम्हाला आता आचार्यांकडे नेऊन पोहोचव. त्यापूर्वी मी तुला थोडे ज्ञान देतो. तुझ्या सेवेने मी फार संतुष्ट झालो आहे. बैलाच्या रूपाने तो प्रत्यक्ष वायुदेवच बोलत होता. त्याने सत्यकामाला ईश्वर म्हणजे काय याचा एक चौथा भाग ज्ञान शिकवले. तो म्हणाला, सत्यकामा, प्रकाशणाऱ्या चारी दिशा हा एक ईश्वराचा अंश आहे. तुला अग्निदेव आणखी ज्ञान देईल. वायू सर्व दिशांना हिंडतो म्हणून त्याला हे ज्ञान असते. वायुदेवाच्या आज्ञेप्रमाणे दुसऱ्या दिवशी सत्यकाम गायी घेऊन आश्रमाकडे निघाला. वाटेत संध्याकाळ झाली तेव्हा त्याने गायी बांधल्या. अग्नी पेटवला व तो त्यात समिधा टाकू लागला. अग्नी प्रसन्न झाला व म्हणाला, सत्यकामा, मी तुला ईश्वर ज्ञानाचा चौथा भाग सांगतो. सत्यकाम नम्रपणे म्हणाला, सांगावे भगवान. अग्नी म्हणाला, समुद्र, पृथ्वी, हवा, आकाश हा ईश्वराचा भाग आहे. हंसराज तुला आणखी सांगेल. अग्नी हा समुद्र व पृथ्वीवर हिंडतो. आकाशातही सूर्याच्या रूपाने तो राहतो म्हणून त्याला हे माहीत होते. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सत्यकामाने गायी बांधल्या. अग्नी पेटवला व तो त्यात समिधा टाकू लागला. इतक्यात तिथे एक हंस उडत आला व म्हणाला, सत्यकामा, मी तुला ईश्वर ज्ञानाचा चौथा भाग सांगतो. सत्यकाम म्हणाला, सांगावे भगवान. हंस म्हणाला, अग्नी, सूर्य, चंद्र आणि वीज ही मिळून ईश्वराचा एक भाग होतो. बाकी ज्ञान तुला पाणबुड्या पक्षी सांगेल. हंसाच्या रूपाने तो प्रत्यक्ष सूर्यच बोलत होता. सूर्य हा आकाशात उडणारा जणू काय एक सोन्याचा हंस आहे. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सत्यकामाने गायी बांधल्या. अग्नी पेटवला व तो त्यात समिधा टाकू लागला. इतक्यात एक पाणबुडा पक्षी तिथे उडत आला व म्हणाला, सत्यकामा, मी तुला ईश्वराचा चौथा भाग सांगतो. रानदेवतेनेच ह्या पक्ष्याचे रूप घेतले होते. सत्यकाम म्हणाला, सांगावे भगवान. पाणबुड्या पक्षी म्हणाला, प्राण, डोळे, कान आणि मन हा ईश्वराचा एक भाग आहे. प्रत्येक प्राण्यात ईश्वराचा अंश असतो. सत्यकाम अशा रीतीने पूर्ण ज्ञानी झाला व आश्रमात परत आला. गौतम ऋषींनी त्याला दुरून पाहिल्यावर त्यांना सर्व प्रकार कळून आला. गौतम ऋषी म्हणाले, सत्यकामा, ईश्वराचे ज्ञान झाल्यासारखा तू तेजस्वी दिसतोस. कोणी शिकवले तुला? ज्ञानाचे अपूर्व तेज सत्यकामाच्या तोंडावर झळकत होते. सत्यकाम विनम्रपणे म्हणाला, मनुष्याखेरीज इतर प्राण्यांनीच मला शिकवले. पण भगवान, आपल्या तोंडून ते ज्ञान पुन्हा ऐकावे अशी माझी इच्छा आहे. गुरुमुखाखेरीज सर्व विद्या व्यर्थ आहे असे मी ऐकतो. सत्यकामाला सर्व चराचर सृष्टीत भरलेला ईश्वराचे ज्ञान गौतमांनी आपल्या रसाळवाणीने पुन्हा समजावून दिले. इतर सर्व शिष्यांनी लाजेने माना खाली घातल्या. इतकी वर्ष वेद घोकूनही त्यांना इतके ज्ञान झाले नव्हते. पुढे सत्यकाम मोठा प्रख्यात ऋषी झाला आणि त्याच्याजवळ शिकून पुष्कळ शिष्य ज्ञानी झाले. तर मित्रांनो, कथा आवडल्यास एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.